राम रक्षा आंदोलन को लेकर भाजपा सांसद अनिल बोंडे ने उद्धव ठाकरे और कांग्रेस पर तीखा हमला बोला। बोंडे ने उद्धव ठाकरे पर हिंदू आस्था का राजनीतिक इस्तेमाल करने का आरोप लगाते हुए सवाल किया कि यदि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और संघ प्रमुख मोहन भागवत को आंदोलन में आमंत्रित कर सकते हैं तो कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे और राहुल गांधी को क्यों नहीं बुलाते। यही नहीं, भाजपा सांसद ने आरोप लगाया कि कांग्रेस और उद्धव ठाकरे हिंदू समाज की आस्था को ठेस पहुंचाने का काम कर रहे हैं। राम रक्षा रामाची रक्षा करण्यासाठी नसते। राम रक्षेच्या माध्यमातून आपल्याला मनोबळ मिळते, आपल्याला आपली रक्षा होते, म्हणून आपण रामाची आराधना करतो। रामाची रक्षा करण्याएवढं कोणी मोठं झालेलं नाही। कोणी स्वतःच्या मनात अहंकार ठेवू नये। उद्धव ठाकरे जर म्हणत असतील की बा ते रामाची रक्षा करतात तर तो खूप मोठा अहंकार झालेला आहे आणि त्याच्यामुळे रामाची रक्षा कोणाला करता येत नाही। राम आपली रक्षा करतो आणि प्रभू श्रीरामचंद्राचं प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शन न घेण्याचं भाग्य सुद्धा उद्धव ठाकरे यांना लाभलं नाही। आताही रामरक्षा म्हणण्याच्या आंदोलनाला ते फडणवीस साहेबांना आमंत्रित करतात, मोहन भागवत साहेबांना आमंत्रित करतात, पण ते खरगेला का आमंत्रित करत नाही? खरगे हिंदू नाही का? ते राहुल गांधीला का आमंत्रित करत नाही? ते इथं जन्म घालतात, मग त्यांना का आमंत्रित करत नाही? म्हणजे राम रक्षा जे रोज म्हणतात, हनुमान चालीसा जे रोज म्हणतात, ज्यांना मंत्र मुखोद्गत आहे त्यांना ते म्हणतात। उद्धव ठाकरे कधी मस्जिदमध्ये जेवढ्या गडबडी होतात, म्हणजे सेक्शुअल स्कॅम पासून तर आर्थिक पर्यंत वक्फ बोर्डाच्या याच्या जितक्या मालमत्ता जप्त झाल्या, उद्धव ठाकरेच्या तोंडातून कधीतरी ब्र निघाला का? कधीच ब्र निघाला नाही। त्यासाठी कधी एक शब्द बोलणार नाही आणि म्हणून आता उद्धव ठाकरेंना माहित आहे की हिंदू आपल्यापासून दूर गेलेला आहे, कोसो दूर गेलेला आहे। मग त्याला जवळ कसं करायचं आणि ते जवळ करताना हिंदूंच्या आस्था कशा तोडवायच्या हा प्रयत्न करतात आहे।